नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे या आपल्याला वेगवेगळ्या रोगांबद्दल संपूर्ण आणि नेमकी महत्वाची माहिती देतात आणि त्या रोगांसाठी आपल्याला काही सिंपल अशा होम रेमेडीज सुद्धा सुचवतात. तुम्ही आमचे हे एपिसोड्स बघितले नसेल तर जरूर बघा. आमच्या चॅनलवरती तुम्हाला आमच्या सगळ्या एपिसोडची लिंक नक्की मिळेल. आमच्या या आधीच्या दिनचर्या आणि ऋतुचर्या या 2 एपिसोड्समध्ये डॉक्टरांनी आपल्याला आयडियल डेली रुटीन बद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि हे जर का आपण फॉलो केलं तर आपण निश्चितपणे निरोगी दीर्घायुषी आयुष्याकडे वाटचाल करू शकू. हे एपिसोड्स पण नक्की बघा आणि तुमच्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सशी नक्की शेअर करा, कारण ह्याचा सगळ्यांनाच निश्चितच खूप छान उपयोग होणार आहे. आमच्या या आधीचे 2 एपिसोड्स आजकाल घरोघरी भेडसावणाऱ्या खूप मोठ्या प्रॉब्लेम विषयी म्हणजेच ओबेसिटी बद्दल होते. यामध्ये डॉक्टरांनी आपल्याला ओबेसिटीचे सिम्पटम्स, हे रोग हा कुणाला होतो, कशामुळे होतो, याचे रिझन्स आणि जर का वजन वेळेवरती नियंत्रणात आणलं नाही तर त्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स, लहान मुलांची ओबेसिटी याच्याबद्दल अत्यंत सविस्तरपणे डिस्कस केलेलं आहे. आपलं वजन जर का दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जसं की थायरॉइडमुळे वगैरे वाढत असेल तर डॉक्टरांना भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण जर का अति खाणं आणि सेडेंटरी लाईफस्टाईल यासारख्या गोष्टींमुळे आपलं वजन वाढत असेल तर डॉक्टरांनी ह्या एपिसोड्समध्ये काही सोपे असे घरगुती ह्याच्यावरती उपाय सुचवलेले आहेत. खूप छान असे व्यायाम प्रकार सांगितलेले आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपलं वजन नियंत्रणात नक्कीच आणू शकतो. त्यामुळे हे एपिसोड सुद्धा नक्की बघा. कुठल्याही दुसऱ्या रोगाप्रमाणेच ओबेसिटी बद्दल सुद्धा आपल्यामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि आज ह्याविषयीच डिस्कस करण्यासाठी आपण डॉक्टरांना पुन्हा एकदा भेटणार आहोत. सो भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. थँक्यू परत एकदा तुमचा वेळ दिल्याबद्दल. ओके सर, लास्टच्या 2 एपिसोड्समध्ये तुम्ही आम्हाला ओबेसिटी बद्दल खूपच सविस्तर आणि महत्वाची माहिती सांगितली. म्हणजे अगदी मोठ्या अडल्ट पासून ते लहान मुलांच्या ओबेसिटी बद्दल, त्याची कारणं, का होतो, त्यातून बाहेर कसं पडायचं वगैरे वगैरे. पण ओबेसिटी बद्दल अर्थातच काही गैरसमज पण आहेत. आधीच्या एपिसोड्समध्ये वेळेअभावी आपण डिस्कस करू शकलो नाही, म्हणून आज त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला भेटलोय. नक्की. ओके. सो सगळ्यात मोठा पहिला गैरसमज म्हणजे जे लोक ओबेस असतात ते अर्थातच त्यांचा खाण्यापिण्यावरती मोस्ट ऑफ द टाइम्स असं दिसून येतं की कंट्रोल नसतो आणि मग त्याबद्दल आपण त्यांना विचारलं तर ते असं रिझन सांगतात की एकदा वजन वाढल्यानंतर खाण्यापिण्यावरती कंट्रोल आणताच येत नाही. तर हे कितपत खरं आहे? ते म्हणाले ते बरोबर आहे, कारण की त्यांना माहिती नसते. म्हणजे हे बरोबर आहे की म्हणजे वजन वाढलं की शरीराची रिक्वायरमेंट वाढते. रिक्वायरमेंट वाढली की भूक लागण्याचं हे जे आहे ते प्रमाण वाढतं, त्यामुळे खाण्याची इच्छा खूप होते. हा एक भाग झाला. दुसरं त्याच्यामध्ये येणारं डिप्रेशन, म्हणजे सोसायटी मधलं स्थान, प्रयत्न करून सुद्धा न होणं, त्याचा परिणाम न दिसणं, अशा अनेक गोष्टींमुळे मनावर जो एक ताण येतो त्याच्यामुळे पण खाण्याची इच्छा खूप होते. हे बरोबर आहे. म्हणून तर ह्या कार्यक्रमाचं महत्व आहे की जेव्हा आपल्याला कळतं की हे मुळातनं काय आहे आणि ह्याच्यात मी काय केलं पाहिजे, हे जेव्हा कळतं ना, तेव्हा नक्की आपलं सगळं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी ही पण पॉझिटिव्हली काम करायला लागते. आपल्याला अर्धवट माहिती असते, कुणाच्या तरी माहितीच्या आधारावर आपण वागत असतो, त्याच्यावर विचार करत असतो, म्हणून ही परिस्थिती खरं तर उद्भवते. तर म्हणून ही माहितीची जी मालिका आहे ती खरंच महत्वाची आहे आणि कधी एक एपिसोड हा फक्त पूर्ण माहिती देणारा नसतो. ती सगळी लिंक असते, कारण आयुष्य किंवा शरीर हे एक दिवस किंवा एक तास असं नसतं, तर ते कनेक्टिव्ह असतं, कनेक्टिव्हिटी असते. म्हणजे तुम्ही जन्माच्या आधीपासून आतापर्यंतच्या काळात सगळं ते कलेक्टिव्हली तुम्हाला काम करताना दिसतं. त्याच्यामुळे डे टू डे ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण योग्य माहिती घेतली, आपल्याला आवश्यक आहे ते, आपण काही डॉक्टर होणार नसू तर डॉक्टरकीची माहिती काही करण्याची गरज नाहीये ना. माझा त्यातला रोल काय आहे हे कळणं आणि माझ्या घरात एखादा पेशंट असेल तर त्याच्याप्रती माझं काय कर्तव्य आहे हे कळणं, ह्यासाठी हा उत्तम कार्यक्रम आहे तुमचा. तर म्हणजे मला उलट थँकफुल वाटतंय की मी ऍक्च्युली प्रत्येकाशी किंवा ह्याद्वारे खूप जणांशी संवाद साधू शकतेय की तुम्ही त्यातनं शास्त्र समजून घ्या
आणि त्याप्रमाणे वागा, मग आपोआप पॉझिटिव्हिटी येणार आहे. सो अगेन टू आपल्या प्रश्नाकडे की खरंच हे होतं का, तर हे नक्की होतं. पण ह्याच्या मागची माहिती कळली की हळूहळू कंट्रोल येतो. म्हणजे आज लगेच मी अगदी संत झाल्यासारखं काही करू शकणार नाहीये बदल माझ्यातले, पण नक्की कळेल. म्हणजे मी दुसरा गुलाबजाम घेताना मनात माझ्या येणार आहे, अरे हा मी गुलाबजाम नको आहे खायला, पण त्या दिवशी कंट्रोल नाही होणार आहे, मी खाईन. दुसऱ्या दिवशी वेगळा पदार्थ आल्यावर, नाही मी काल कंट्रोल केला नव्हता पण आज मी करीन, मग 2 ऐवजी 1च खाईन. अशी ती बुद्धी किंवा आपली मनस्थिती होत जाते. त्यामुळे माहिती असणं हे गरजेचं आहे. तर आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण जी माहिती दिली आहे ती सफिशियंट आहे की माझं वजन वाढण्याला ही 2-3 पैकीच काहीतरी कारण आहेत, मग मी माझं शोधायचं आणि त्याप्रमाणे मी वागायचं. ही एकदा आपली बुद्धी, विवेकबुद्धी तयार झाली की खरं तर सगळं सोपं आहे. बरोबर. ऍक्च्युली आम्ही सुद्धा खूप थँकफुल आहोत, कारण की तुम्ही ही सगळी कॉम्प्लिकेटेड खरं तर माहिती आहे ती इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुम्ही मला वाटतं प्रेक्षकांमध्ये निर्माण करता, की ज्याच्यामुळे कुठल्याही डिसीजला फाईट करण्यासाठी जो फार महत्वाचा आहे. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे आपला नुसताच ह्याच्यावरती उपाय काय किंवा काय अशा ह्याच्यामध्ये मर्यादित हा प्रोग्राम राहत नाही, तर लोकांमध्ये एक जनरलच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण करण्याचं काम सुद्धा मला वाटतं तुमच्यामुळे हा प्रोग्राम नक्की करतोय. सो वी आर रिअली थँकफुल टू यू फॉर दॅट. मला आनंद आहे. म्हणजे ह्या परिणाम असा, आणि काही काहींचे आता फोन येतात ना, त्याच्यावरूनही कळतं की त्यांना खरंच ही माहिती की त्यांना आवश्यक आहे तेवढं. नाही तर आज तुम्ही गुगल ओपन केलं तर वाटेल ती माहिती कळणार आहे. अनेक असे सोशल मीडिया आहेत की त्याच्यावर अनेक माहिती कळते, पण त्यातलं शास्त्र कळलं आणि माझ्यापुरतं कळलं की मी फोकस राहते आणि मी त्याप्रमाणे वागते. एक्झॅक्टली. छान आहे, मला आनंद आहे. थँक्यू. आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सगळ्यात सोपा मार्ग लोकांना असं वाटतो की कमी खायचं आणि जास्त हालचाल करायची. म्हणजे कोणीही सुचवतं, अरे कमी खा, जरा जास्त हालचाल कर, व्यायाम जास्त कर वगैरे. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे कमी खाणं आणि जास्त अंगाची हालचाल सुरू करणं. व्यायाम करणं, खूप व्यायाम करणं हे तर नक्कीच आहे, अगदी करेक्ट आहे ते. पण कमी खायचं, मग कमी खाण्यामध्ये काय कमी करायचं? आपल्याला जनरली माहिती असतं की वजन म्हणजे सामान्य ज्ञानाप्रमाणे की गोड आणि तेलकट पदार्थांनी वजन वाढतं, तेवढं आपण कमी करतो. पण त्याच्याबरोबर ती काहीतरी रिप्लेसमेंट आपण करायला हवी आहे. कारण आता आपण म्हटलो तसं की सुरुवातीच्या काळामध्ये खाण्याची म्हणजे व्हॉल्यूमची गरज असते. म्हणजे प्रमाण हे जास्त खाण्यामध्ये हवं असतं. मग तेव्हा काय खाणं कमी केल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट कशाने भरली पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आपण म्हटलं ना की साठून राहतीये एनर्जी, कॅलरी तुमच्या वापरल्या जात नाहीयेत, त्या साठून राहतात. मग आता जेव्हा आपल्याला वजन कमी करायचंय, लठ्ठपणा कमी करायचा आहे, तेव्हा आपण कॅलरीज देणं कमी करायचंय. मग कॅलरीज देणं कमी करण्यात 2 भाग असतात. एक तर जे हाय कॅलरी फूड आहे ते बंद करायचं, लो कॅलरी फूड व्हॉल्यूम वाईज जास्त खायचं. म्हणजे जसं ना की पोळी आणि भाकरी याचा जर विचार केला तर भाकरीमध्ये कॅलरीज कमी आहेत आणि ज्या आहेत त्या डायजेस्ट होण्याची फायब्रस जास्त असल्यामुळे शक्यता जास्त आहे. फाईन मटेरियल म्हणजे आता साधं कणिक असेल तर ती कोंड्यासकट कणिक ही जास्त फायदेशीर आहे अगेन्स्ट मैदा हा जास्त हानिकारक आहे. हे प्रत्येक पदार्थाचा तरतम भाव असतो की कुठलं मला योग्य आहे. आणि एनर्जी जी मिळते ती मेनली कार्बोहायड्रेट्स मधनं, फॅट्स मधनं मिळते. मग कार्बोहायड्रेट्स आता भाकरी, पोळी, भात हे सगळं कार्बोहायड्रेट मध्ये येतं. तर मग त्यांचं प्रमाण लठ्ठपणा कशामुळे आहे हे कळलं की आपल्याला ते बरोबर करता येतं. पण सामान्यपणे जर विचार केला तर पोळी भाकरीचं प्रमाण कमी करायचं, भात बंद करायचा, किंवा बंद करता येत नसेल तर तांदूळ भाजून त्याचा भात करून थोडासा खायचा. तसेच भात खायचा आहे तो जेवणाच्या सुरुवातीला खायचा. आणि त्याच्याबरोबर जे काही व्हॉल्यूम पोटातलं उरणार आहे की जे भरणं आवश्यक वाटतंय, आता मला त्याच्यावर कंट्रोल करता येत नाहीये,
तर तो सॅलड म्हणजे हिरव्या पालेभाज्या असतील, कोबी, फ्लॉवर, नंतर गाजर, ह्या भाज्या पचत असतील तर कच्च्याही तुम्ही बारीक चिरून त्याला थोडं मॅरिनेट करून खाऊ शकता, किंवा उकडलेल्या भाज्या नुसत्या खाऊ शकता. तर त्याने सुद्धा तो व्हॉल्यूम तुमचा पोटाचा मेंटेन होणार आहे. कारण शेवटी ना अन्नातनं तृप्ती मिळणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे मी अन्न किती खाल्लंय ह्याच्यापेक्षा मी ते खाऊन किती समाधानी झालीये बरोबर. हे महत्वाचं असतं. मग जेव्हा ते समाधानही हवंय तर पुष्कळ वेळा जेव्हा वजन वाढलेलं असतं तेव्हा व्हॉल्यूमची गरज वाटत असते. मग ती व्हॉल्यूम ह्या पद्धतीनं खाल्लं, त्याच्यामधल्या कॅलरीज मेंटेन केल्या, तर आपल्याला तृप्ती म्हणजे जे समाधान आहे तेही मिळतं. म्हणून आहाराचं प्रमाण म्हणजे प्रमाणामध्ये सुरुवातीला पदार्थांचं कंट्रोल करायचा, आणि मग नंतर प्रमाणावर तुम्ही कंट्रोल करू शकता, जसं आपल्या शरीरातले बदल होत जातात तसं. बरोबर. ओके. हे तुम्ही आता उल्लेख केला की चांगले कार्बोहायड्रेट्स म्हणजे भाकरी वगैरे ज्याच्यामध्ये जास्त आपल्याला फायबर्स मिळतील असं खायचं. तर काही लोकांमध्ये असा समज असतो की कार्बोहायड्रेट्स पूर्ण बंद केले तर त्यांनी जाडी कमी होण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी मदत होईल. तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे जेवणातून बंद करणं. कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे झिरो होऊ शकत नाहीत खरं तर. त्यामुळे ते थोड्या प्रमाणात येतातच, पण तुम्हाला वजन जर पटकन कमी करायचं असेल तर बेसिक कार्ब्स ज्याच्यातनं खूप जास्त मिळतात असे पदार्थ पहिल्यांदा कट डाऊन करून तुम्ही फक्त फायबर्सवर, प्रोटीन्सवर असं शिफ्ट करून स्वतःला कंट्रोल करू शकता. पण कसं असतं ना की ह्यामध्ये जर एवढं कमी वेळात तुम्हाला वजन कमी करणं मेडिकली आवश्यक असेल तर अशा वेळेला हा उपाय करणं योग्य आहे, अदरवाईज नाही. बरेच वेळेला आपल्याला दिसतं की ज्यांचं वजन वाढतं ते लो फॅट फूड किंवा नो शुगर फूड असं खातात आणि त्यांना असं वाटतं की ह्याच्यामुळे वजन कमी होईल. तर हे खरं आहे का? हो. जर तुम्ही शुगर आणि ऑइल कट डाऊन केलं तुमच्या आहारातनं काही काळापुरतं, कायम ते ठेवणं योग्य नाहीये. म्हणून काही काळापुरतं जर कट डाऊन केलं तर डेफिनेटली आहे त्या कॅलरीज शरीर वापरायचा प्रयत्न करू लागतं. आणि ते 8 दिवसात तुम्हाला कळतं की हा बदल आपल्यात पॉझिटिव्ह होतोय. आणि तसा होत नसेल तर मात्र तुम्हाला कन्सल्ट करण्याची गरज आहे, डॉक्टरांना विचारण्याची की हे जाडी वाढण्याचं कारण आणखीन पण काही आहे का, त्याच्यामागे काही रिझन आहे का, हे फाइंड आउट करण्याची त्यावेळेला गरज असते. पण 8 दिवस तुम्ही प्रयत्न करून बघणं की नो शुगर, नो फॅट असं करून बघणं, आणि त्याच्यात शरीर जर योग्य प्रकारे आपल्याला मदत करताय असं लक्षात आलं तर यू कॅन कंटिन्यू विथ इट. तुमचं जे काही गोल असेल तोपर्यंत हे करू शकता. पण त्यावेळेला मग पाण्याचा इंटेक बरोबर करणं, आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं ना की जेवणाआधी गरम पाणी पिणं, ह्या काही गोष्टी आहेत त्याही त्याच्यात सायमल्टेनियस करायच्या, म्हणजे आपलं पचन चांगलं राहतं. कारण अचानक ह्या गोष्टी बंद झाल्यात ना आहारातनं, सो मग त्याचा एक शरीरावर ताण येऊ शकतो. म्हणून मग त्यावेळेला बाकीच्या ह्या गोष्टी, काही स्पायसेस म्हणजे जिरं आहे, आलं आहे, याचा वापर योग्य प्रमाणात जर केला तर नक्की वजन कमी व्हायला ह्याची मदत करतात. बरं. आता तुम्ही सांगितलं फॅट्स बंद केले ते चालतील. असे किती दिवसांपर्यंत आपण फॅट्स पूर्णपणे न घेऊन चालू शकतो? कारण शेवटी 21 दिवस. हो, फॅट ही गरजेची वस्तू आहे, पण जेव्हा वजन वाढलेलं असतं तर त्यावेळी तुम्ही 21 दिवस पर्यंत नो फॅट नो शुगर हे शेड्यूल करू शकता. कारण आयुर्वेदाच्या मते जे पचनाचं एक शेड्यूल सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 21 दिवस पर्यंत जरी फॅट डे टू डे नाही मिळालं तर शरीर त्याच्यावर सस्टेन करू शकतं. पण त्याच्यानंतर शरीराची जी काही रिक्वायरमेंट आहे ती डे टू डे फूड मधूनच जावी लागते. मग अशा वेळेला तुम्ही तेल बियांचा वापर करू शकता, म्हणजे ऍक्च्युअल तेल खाण्यापेक्षा. जसं तीळ आहे, भोपळ्याच्या बिया आहेत, करडईच्या बिया आहेत, तर त्यांचा फॅट कंटेंट्स म्हणून उपयोग करून घेऊ शकता. त्याच्याबरोबरच तुपाचा वापर करू शकता. म्हणजे एखादं 7 दिवसांसाठी एखादं मील तुम्ही तुपाने जरी स्किप केलं, म्हणजे की तेव्हा फक्त एक असे 20 ml किंवा 30 ml 50 ml पर्यंत तूप घ्यायचं, गरम पाणी प्यायचं आणि जेवण स्किप करायचं. हे फक्त 7 दिवस. आणि नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट मील जे आहे ते तुम्ही रेग्युलर मील घ्यायचं आहे. ह्याचा पण खूप उपयोग होतो, कारण मग त्या काळात खूप आपल्या शरीरामध्ये फॅट सोल्युबल असे न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे काही व्हिटॅमिन्स आहेत. तर हे फॅट मिळाल्यामुळे त्यांचं शरीराला
चांगलं पोषण मिळणं हे होतं. अदरवाईज काय होतं की तुमचं वजन कमी होतं पण तुमचं पोषण मूल्य खूप कमी झाल्यामुळे त्याचे वेगळे हॅझार्ड व्हायला लागतात. त्यामुळे बेटर वे हा एक म्हणजे त्याची सिक्वेन्स ठेवणं आणि त्याच्यावर आपला वॉच ठेवणं आणि त्याच्यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या शरीराची रिक्वायरमेंट कशी असते. ओके. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर का वजन तुमचं कमी करायचं असेल आणि तुमच्या लाईफस्टाईलला अनुसरून योग्य तो डाएट प्लॅन जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्कीच भेटू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांचं या बाबतीत कन्सल्टेशन नक्की घेऊ शकता. ते तुम्हाला तुमच्या साठी योग्य असा डाएट प्लॅन सुचवतील. सो आता आपण डाएट बद्दलच बोलतो आहोत. तर डाएट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट्स सध्या खूप फॅड आहे. लाईक दिवेकर, किटो डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग वगैरे. तर ह्या सगळ्या डाएट्सचा वजन नियंत्रणात आणण्यासाठी खरोखरच उपयोग होतो का? आणि हे सगळं टेम्पररी असतं का? लॉंग टर्म मध्ये आपण म्हणजे ह्याचा फायदा माणसाला वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो? हे प्रत्येकाचे कसं आहे ना, म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट आहे, 7 आंधळे हत्तीला चेक करतात आणि हत्तीचं वर्णन करणार असतात. तर एक जो सोंडेला हात लावून बघतो तर तो म्हणतो की हा हत्ती म्हणजे नळीसारखा आहे. एक पायाला हात लावतो तो म्हणतो हत्ती म्हणजे खांबासारखा आहे. शेपटीला हात लावतो तो म्हणतो की हत्ती म्हणजे दोरीसारखा आहे. तर हे ऍक्च्युली ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह एक काहीतरी असतं. म्हणून मुळात प्रत्येकाला आपलं काय आहे हे कळलं, म्हणजे माझ्यामध्ये काय बदल होत आहेत हे कळलं की त्याप्रमाणे आपण प्लॅन करायचा असतो खरं तर. पण हे जेव्हा खूप शास्त्रीय त्यातलं माहिती नसतं, अनाटॉमी फिजिओलॉजी जर माहिती नसेल तर हे सगळे जे काही डाएटचे वेगवेगळे प्लॅन्स असतात ते प्रत्येकाला सगळे सूट होत नाही. तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते आणि त्याच्या कंडिशन प्रमाणे वेगवेगळे काम करत असतात. आता समजा आपण किटो डाएट घेतलं तर ज्यांचं खाणं खूप आहे आणि त्याच्यामध्ये जंक फूड खूप खाणं आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी पडतीये, तर अशांनी काही काळपुरतं किटो डाएट केलं तर डेफिनेटली त्यांना उपयोग होतो. आणि पण त्याच्यानंतर त्यांनी स्विच करताना खूप काळजी घ्यावी लागते आणि न्यूट्रिशन व्यवस्थित होत होत त्यांचं पचन चांगलं राहील अशी काळजी घेत त्यातनं बाहेर यावं लागतं. अब्रप्टली एकदम किटो डाएट बंद केलं किंवा किटो डाएट खूप दिवस चालू ठेवलं की फायदा होतोय खरं तर त्याचेही तोटे असतात. बाकीचे जे काही 2-2 तासांनी खा किंवा एकदम 2दाच खा, असे वेगवेगळे ज्या व्हरायटी आहेत त्याला थोडं आपण प्रकृतीचं हे देऊ शकतो की पित्त प्रकृतीचा मनुष्य असेल की जो तापट आहे, ज्याला उष्णतेचा त्रास आहे, तर त्यांनी ते 2-2 तासांनी किंवा 2.5 तासानंतर म्हणजे स्टमक रिकामं झाल्यानंतर अगेन फील करायचं, ही त्यातली संकल्पना आहे. पित्त प्रकृतीचे लोक असतात त्यांनी 2.5 तासांनी खाल्लं तरी चालतं. त्याच्यामध्ये मग ते खाताना जे पोर्शन आहेत ते अगदी छोटे छोटे घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही जे काही जेवता एका वेळेला पूर्ण तर त्याच्यातलं 1/4च मील एका वेळेला व्हॉल्यूम घ्यायचं आणि असं 2.5 तासांनी करायचं, तर ते त्यांना फायदेशीर होतं. कफ प्रकृतीचे लोक असतील तर त्यांनी जर असं 2.5 तासांनी खायला लागलं तर त्यांचं वजन कमी होत नाही, उलट वेगळेच फॅट वेगवेगळ्या ठिकाणी डिपॉझिट होणं हे त्यांचं वाढतं. त्यामुळे मग कफ प्रकृतीच्या लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग किंवा 2च वेळ जेवण, मग जेवताना सुद्धा अगेन आपल्या ओबेसिटीच्या दृष्टीनं जे म्हणतो की कॅलरी कमी खाल्ल्या जातील पण व्हॉल्यूम बऱ्यापैकी घेता येईल. म्हणजे मग त्याच्यामध्ये फुटाणे, साळीच्या लाह्या असं ऍड करून ते व्हॉल्यूम मॅनेज करणं, अशा पद्धतीनं केलं तर ते त्यांच्यासाठी योग्य आहे. आता वातप्रकृतीचे लोक बघितले की त्यांचं सतत माइंड जे आहे ते चेंजिंग असतं. सो त्यामुळे त्यांनी म्हणजे त्यांनी मात्र ठरवावं लागतं की 8 दिवस मी आता याच पद्धतीनं खाणार, मग पुढच्या 8 दिवस वेगळ्या पद्धतीनं खाणार, म्हणजे ते पण सॅटिस्फाई राहतात आणि डेफिनेटली वजनावर पण त्यांना फरक चांगला दिसायला लागतो. ओके. सो आपल्या प्रकृतीनुसार आपल्या मनानेच नीट विचार करून आपण हे ठरवलं पाहिजे. म्हणजे एखादा फॉलो करतोय म्हणून आपण पण करून आपलं पण वजन कमी होणार असं याच्यात अजिबातच नाहीये, राईट? हो. आणि प्रकृती जर आपल्याला कळली नाही तर अगेन मी म्हणते जसं की एक असं कुठलाही एक प्रयोग तुम्ही चालू करा, 8 दिवस सलग करा. जर तुम्हाला कुणाचं कन्सल्टेशन घ्यायचं नाही तर 8 दिवस सलग करा. तुमची बॉडी काय बोलतीये, काय कशी रिॲक्ट करतीये
एवढं तर ऑब्झर्व करा आणि मग त्याप्रमाणे ठरवा की हा हे मला सूट होत आहे, मग ते त्याप्रमाणे पुढे जा. बरोबर. बऱ्याच वेळेला ज्यांचं वजन वाढलेलं असतं ते माझं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे त्याच्यामुळे माझं वजन वाढतं असं आपलं वजन वाढण्याचं एक समर्थन करतात, तर हे कितपत बरोबर आहे? प्रत्येक वेळेला ते काही खरं नसतं. ते मेटाबॉलिझम ज्यांचं कमी झालंय ते का झालंय कमी याचा विचार करून ऍक्च्युली ते ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यावेळेला. आणि पहिलं म्हणजे नेहमी फॅक्ट ऍक्सेप्ट करणं, माझं वजन वाढलंय, मला ते कमी करायचंय. हे पहिलं एक वाक्य लक्षात ठेवलं ना, मग ते याच्यामुळे वाढलंय असू देत, वाढलंय ना आता ते कमी करायचंय. मग त्याच्यावर हे एकदा फिक्स झाली ना लाईन, की मग मनुष्य खऱ्या अर्थाने विचार करायला लागतो. तो कारण देत बसत नाही, कारण कारण देत बसलं की फक्त वेळ वाया जातो आणि सुधारणा काही होत नाही. त्यामुळे मग त्यांनी एकदा ठरलं की हो वजन वाढलंय, मला कमी करायचंय, मग तो चेक करतो. आपण जे पॉइंट्स म्हटले की खाणं वाढलंय का, इतर काही हालचाली कमी झाल्यात का, हे त्याचा तो चेक करतो. लगेच कळतं त्याला खरं काय ते आणि त्याप्रमाणे तो फॉलो करू शकतो. एक जनरलच सगळ्यांमध्ये असा समज असतो की बारीक माणसं ही जास्त फिट असतात किंवा तुमची जाडी वाढली तर तुमच्यामध्ये फिटनेस राहत नाही. तर पहिला बेसिक माझा प्रश्न असा की फिटनेस म्हणजे एक्झॅक्टली काय, तो कशामध्ये म्हणजे काय ह्याच्यात मेजर करायचा, आणि हे खरं आहे का की बारीक माणसं जाड माणसांपेक्षा नेहमी फिट असतातच? बारीक आणि जाड ही संकल्पना अशा दृष्टीने आहे की अंगकाठी तुमची, आपण जे म्हटलं ना की प्रमाणात तुमचं असणं, BMI प्रमाणात असणं आणि व्हिसरल फॅट कमी असणं, असं जर असेल तर ते तुम्ही फिट आहे असं म्हणायला पाहिजे. आणि मग आयुर्वेदात सुद्धा म्हटलं की वरम कार्शम स्थौल्यात, म्हणजे स्थूल माणसापेक्षा बारीक असणं केव्हाही चांगलं. बरोबर. त्यामुळे वजन वाढायला लागलं की त्याच्यावर उपचार करणं हे नक्कीच गरजेचं आहे. आणि फिट प्रत्येक वेळेला बारीक माणसं फिट असतातच असं नाही. त्यांनी जर अयोग्य आहार घेतलेला असेल आणि काही आजार असतील आणि त्यामुळे जर बारीक असतील तरी ते फिट नसू शकतात. आणि काही काही वेळेला तर वजन जास्त आहे पण सगळ्या हालचाली चांगल्या आहेत, आहार न्यूट्रिशियस घेतायत आणि योग्य प्रकाराने वागतायत आणि व्यवस्थित कामं प्रामाणिकपणे करतायत, तर ते जाड असले तरी सुद्धा फ्लेक्झिबल असतात, हेल्दी असू शकतात. पण आपण हा विचार का करतोय किंवा ह्याच्यावर वजन वाढल्यावर का, तर वजन वाढल्यानंतर हे हेल्दीपणा टिकवणं ह्याला अनेक फॅक्टर आवश्यक आहेत. पण तुम्ही वजन कमीच ठेवलं तर अनेक फॅक्टरची गरज नाहीये. तुम्ही हेल्दी राहण्याकडे तुमची टेंडन्सी ही राहणार आहे. बरोबर. आणि ऍटलिस्ट इतर आजार होण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवू शकणार आहात. म्हणून वजनाचा कंट्रोल ठेवणं नक्की गरजेचं आहे. आता हेरिडिटरी फॅक्टर बद्दल आपण ऍक्च्युली याच्या आधीच्या एपिसोड्स मध्ये बोललेलो आहोत, तरी सुद्धा परत एकदा विचारते की आई वडील दोघंही जर का जास्त वजनाचे असतील, लठ्ठ असतील, तर मुलं त्यांची लठ्ठ होणारच आहेत, म्हणजे सगळेच जण गृहीत धरतात, तर हे कितपत खरं आहे? हा, मुलं जर कॉन्शियस नसतील तर तेही लठ्ठ होण्याचीच टेंडन्सी जास्त असते. कारण ऑब्व्हियसली त्या फॅमिलीमध्ये खाण्याचे ट्रेंड सेम असतात, जेनेटिकली त्याच टाईपचं तुमच्या पचनाची प्रक्रिया आलेली असते. त्यामुळे जाडी होण्याचे चान्सेस डेफिनेटली जास्त असतात. पण ती मुलं योग्य वयात आल्यावर कॉन्शियस झाली आणि ते वयात यायच्या आधी आई वडील कॉन्शियस असतील आणि त्याप्रमाणे त्यांनी जर त्यांच्या आहाराची मॅनेजमेंट, त्यांच्या हालचाली, खेळाची मॅनेजमेंट केली तर हे तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. पण शक्यता जाड होण्याची जास्त असते. बरोबर. आता लहान मुलांच्या ओबेसिटी बद्दल आपण लास्ट एपिसोडमध्ये खूप सविस्तर डिस्कस केलेलंच आहे. त्यात पण मी हा प्रश्न तुम्हाला विचारला होता, कारण बऱ्याच लोकांचं असंच म्हणणं असतं की हे बेबी फॅट आहे, हे वय वाढेल कसं जाईल. तर हे अर्थातच हा समजच आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं पण होतं की त्यांना कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण गुंतवू शकतो की ज्यामुळे त्यांचं हे बेबी फॅट पण कमी होईल आणि ते प्रमाणबद्ध शरीर त्यांना मिळेल. तर एकदा परत त्याच्याबद्दल सांगा की हा समज कितपत योग्य आहे? हा, बेबी फॅट असेल तर म्हणजे त्या मुलाच्या किंवा आईच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे जर त्या बेबी फॅट आलेलं असेल तर जेव्हा हॉर्मोन्स बदलतात त्यावेळेला डेफिनेटली, आणि पण त्या मधल्या काळात सगळं त्याचं न्यूट्रिशियस खाणं पाहिजे आणि बॅलन्स्ड फूड पाहिजे, तर ते मूल जसं मोठं होतं तसं ते कमी होऊ शकतं. पण आजकाल जी बेबी फॅट दिसतात ना ती
चुकीचं खाणं, ज्याच्यामध्ये पोषण मूल्य अगदी कमी आहेत अशा पद्धतीचं जास्त खाणं, ह्याच्यामुळेच आलेली ती फॅटी टेंडन्सी असते. त्यामुळे त्याला आईवडिलांनी सजग राहून प्रयत्न केल्याशिवाय ते जात नाही. आणि लहान मुलांमध्ये त्याची कॉम्प्लिकेशन्स ही लवकर आढळतात. त्यामुळे तर आईवडिलांनीच जागरूक असणं एक 7 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये, आणि त्याच्यानंतर मुलांना स्वतः शिक्षण देणं. म्हणजे आज आपण म्हणतो ना की सेक्स एज्युकेशन द्या, हे द्या, त्याच्याऐवजी नॅचरली तुम्ही हेल्दी कसे राहाल ह्याचं शिक्षण मुलांना जास्त देणं गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण अर्थातच त्यांच्या पूर्ण आयुष्यावरती त्याचा परिणाम त्याचा होणार आहे. डेफिनेटली. वैचारिक सुद्धा चुकीच्या कल्पना यायला लागतात. म्हणजे जर हेल्दी हॅबिट्सची माहिती नसेल तर वैचारिक सुद्धा चुकीचे समज त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळेही त्यांचं आयुष्य आणखीन ते खराब होऊ शकतं. त्यामुळे एखादी पिढी त्याच्यात वाया जाऊ शकते आणि त्याचा डेफिनेटली समाजावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे त्यावेळेला आई वडिलांचं कर्तव्य हे खूप जास्त आहे. येस, कारण की अर्थातच वाढलेल्या वजनामुळे मानसिकताच एखाद्याची बदलते, डिप्रेशन, अँझायटी, आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर का खूप लोकांमध्ये ह्या टेंडन्सीज आल्या तर संपूर्ण समाजावरतीच त्याचा नक्कीच वाईट असा परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. तो आई वडिलांनी ही जबाबदारी घेणं म्हणजे बरोबर आहे. मुलं आहेत, त्यांचे लाड करावेसे वाटत वगैरे हे सगळं बाजूला ठेवून त्यांच्या भवितव्यासाठी, आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी ही जबाबदारी घेऊन त्यांना योग्य तो आहार आणि ऍक्टिव्हिटी शिकवणं हे फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आत्ताच मी बोलले त्याप्रमाणे जर का वजन वाढलं तर अर्थातच प्रमाणबद्ध शरीर नसल्यामुळे थोडंसं डिप्रेसिव्ह नक्कीच वाटायला लागतं, लो फिलिंग यायला लागतं आणि मग नंतर ते डिप्रेशनचं फिलिंग अजून पण वाढू शकतं. सो बेसिकली मुळात ही मानसिकताच बदलण्यासाठीच आपण काय करू शकतो, म्हणजे तो स्वतः, ती व्यक्ती आणि त्याच्या घरातले आजूबाजूचे लोक ह्याच्यासाठी काय करू शकतात? नाही, म्हटलं तसं की पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं की हो, वजन वाढले, माझ्या या चुकांमुळे वाढलंय, त्या मी दुरुस्त करणार आहे. आणि मग चुकांची दुरुस्ती झाली की त्याचे परिणाम मिळायला आपल्याला वेळ लागणार आहे. तेवढा वेळ द्यायला जर आपण शिकलो ना तर खूप गोष्टी साध्य होणार आहेत. तो पेशन्स आपल्याकडे नसतो. म्हणून ही माहिती कळली की मी आज खाणं बंद केलं की त्याचा परिणाम मला 7 दिवसांनी दिसणार आहे. मग मी 7 दिवस ते केलं की पुढचे 7 दिवस मला दिसणार आहे. ही मालिका त्यातली कळली ना की मग ते पेशन्स येतात, मग ते डिप्रेशन जातं. आणि कारण हे तुम्ही 7 दिवस सलग सांभाळलं की 8व्या दिवशी नक्की त्याचा परिणाम दिसतो. मग ती पॉझिटिव्ह ठिणगी कुठेतरी आपल्या मनामध्ये येते आणि आपोआप डिप्रेशन मध्ये तुम्ही बाहेर आणि खूप सहजतेने बाहेर पडता. त्यामुळे तेवढं 7 दिवस त्याला टिकवणं ही आजूबाजूच्यांची पण जबाबदारी असते आणि त्याची स्वतःची पण ही जबाबदारी आहे. हे लेक्चर म्हणजे हा आपला संवाद ऐकून कदाचित 10 जणांपैकी जरी 4 जणांना हे कळलं आणि त्यांनी हे पेशन्स ठेवायची तयारी केली तर डेफिनेटली हे 4 जण आहेत ते आणखीन 4 जणांना पॉझिटिव्हिटीकडे आणणार आहेत. नक्कीच नक्कीच. सो या पॉझिटिव्ह नोटवरतीच आपण आज इथे थांबूया, कारण आता आपली वेळ संपत आलेली आहे. सो आज पण तुम्ही आम्हाला आमचे गैरसमज ओबेसिटी बद्दलचे तर दूर केलेतच, याशिवाय अजून खूप महत्वाची माहिती दिली ज्याचं आचरण करून ज्यांचं वजन वाढलेलं आहे ते आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस नक्कीच आणू शकतील. सो तुमचा वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. आमचे या आधीचे ओबेसिटीचे एपिसोड्स बघितले नसेल तर जरूर बघा. त्यातून तुम्हाला अत्यंत महत्वाची ओबेसिटी बद्दलची माहिती, की त्याचे सिम्पटम्स, रिझन्स आणि खूप छान अशा डॉक्टरांनी सोप्या होम रेमेडीज सुद्धा सांगितलेल्या आहेत त्या आपण कळतील. आणि आज सुद्धा आपल्याला ओबेसिटी बद्दलचे जे आपले अनेक गैरसमज आहेत ते नक्कीच दूर झाले असतील आणि अजूनही डॉक्टरांनी त्याच्याबरोबरच खूप महत्वाची माहिती ओबेसिटी बद्दल दिलेली आहे. हे एपिसोड्स तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये हे शेअर पण नक्की करा. मुळातच ओबेसिटी येऊच नाही म्हणून एक आयडियल अशी दिनचर्या आपण फॉलो करू शकतो आणि हे डॉक्टरांनी आपल्याला दिनचर्या आणि ऋतुचर्या या आपल्या एपिसोड्स मध्ये सांगितलेलं आहे. ते एपिसोड सुद्धा नक्की बघा. सो काळजी करू नका, काळजी घ्या. तुम्हाला आमचे एपिसोड्स आणि आमची सिरीज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.